नागरिक आणि कार्यकर्ते एकत्रित येऊन साजऱ्या करीत असलेल्या उत्सवांमुळेच शिर्डी मतदारसंघात सामाजिक एकोपा टिकून ठेवण्यात यश येत आहे। सर्व धर्म समभावतेचा संदेश घेऊनच विकासात्मक वाटचाल सुरू असल्याचं प्रतिपादन पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलं आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127व्या जयंतीनिमित्त सावळी विहीर येथे आयोजित करण्यात आलेल्या भीमगीतांच्या कार्यक्रमाला डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शुभेच्छा दिल्यात। या प्रसंगी सभापती हिराबाई कातोरे यांच्यासह विविध संस्थांचे संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते। गायक आदर्श शिंदे यांचा सत्कार यावेळेस करण्यात आला। डॉक्टर सुजय विखे पाटील यावेळेस बोलताना म्हणालेत, आपल्या मतदारसंघाची ओळख ही साईबाबांच्या शिर्डीमुळे आहे। सर्व धर्म समभावतेचा संदेश साईबाबांनी आपल्या संपूर्ण वाटचालीत दिलाय। हाच विचार घेऊन शिर्डी मतदारसंघाची वाटचाल सुरू आहे। सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन जाण्याची परंपरा आपल्याकडे असल्याने सर्व महापुरुषांचा जयंती उत्सव एकत्रितपणे कार्यकर्ते आणि नागरिक साजरे करतात। हेच या मतदारसंघाचं वैशिष्ट्य असल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं। येत्या 5 मे पासून आपल्या मतदारसंघात रेशन कार्डसाठी कॅम्प सुरू केला जाणार आहे। मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाला रेशन कार्ड मिळावे यासाठी आता माझा व्यक्तिगत पाठपुरावा राहणार असल्याचंही त्यांनी यावेळेस सांगितलंय। सगळ्यात प्रथम मी संयोजन समितीचे सगळ्यात प्रथम मनापासून आभार मानतो की जेवढे आज युवक आहेत, मग ते सावळीर बुद्रुक असतील, खुर्दा असेल, निमगाव असेल, निगोज असेल, राहता, साकुरी, सगळ्या पंचकृषीमधून मानले समाज बांधवांनी आज या कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी केलं। फक्त त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपल्याला वाजवल्या पाहिजे। मला आज खरंच अभिमान वाटतो या गोष्टीचा की गेल्या इतक्या वर्षांमध्ये तालुक्यामध्ये प्रतिनिधित्व करत असताना मी जी युवक संघटनेची उभारणी केली, आज आपण पाहतायत की नगर जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये समाजाच्या नावावर, जाती धर्माच्या नावावर प्रत्येक जण आपलं आपलं मत व्यक्त करत समाजामध्ये विष कालवायचा प्रयत्न करतो। पण मला आनंद आणि अभिमान या गोष्टीचा वाटतो की आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या मतदारसंघामध्ये युवकांनी ही भावना बाजूला ठेवून सगळ्यांनी मिळून अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि आपल्या एकतेचा एक प्रतीक म्हणून हा कार्यक्रम आज आपल्या समोर होतोय, याचा खास करून मला अभिमान आहे। यामध्ये सगळे युवक आज असतील। एवढा मोठा कार्यक्रम घेणं सहसा शक्य नसतं, पण यामध्ये सगळ्या जाती धर्माचे मुलं आहेत। मराठा समाजाचे असतील, मागासवर्गीय समाजाचे असतील, मुस्लिम समाजाचे असतील, माळी समाजाचे असतील। आणि मला वाटतं की आज नगर जिल्ह्याला नव्हे तर महाराष्ट्राला आपल्या राहत्या तालुक्यातल्या सगळ्या युवकांनी दाखवून दिलंय की मैत्रीपेक्षा धर्म हा मोठा नसतो, जाती मोठी नसती। हे उदाहरण फक्त आपल्याला आपल्याच तालुक्यामध्ये पाहायला मिळतं। आणि हा जो एकोपा आपण अनेक वर्षापासून निर्माण करत आहोत, टिकून ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि मी अनेक वेळेस हा विषय मांडलेला आहे की राहत्या तालुक्यामध्ये आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक जाती धर्माचा मुलगा असेल, महिला भगिनी असेल, युवक असेल, तरुणी असेल, हे सगळे तितकेच जवळ आहे आणि आम्ही सगळे एक कुटुंब आहोत। आणि या ठिकाणी प्रत्येक युवक हा माझा भाऊ आहे, प्रत्येक मुलगी ही माझी बहीण आहे, प्रत्येक ज्येष्ठ नागरिक असतील ते माझे आई असेल, माझे वडील असतील, हे सगळे आम्ही एक कुटुंब आहोत। आणि आम्ही सातत्याने हा कुटुंबाचा एकोपा कायम ठेवण्यासाठी जे काही प्रयत्न असतील ते आमचे युवक करत राहतील। आणि आपण सगळ्या युवकांनी हा कार्यक्रम घेतला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो। यापुढे देखील प्रत्येक महामानवाची जयंती, मग ते बाबासाहेबांची असू, महाराजांची असू, अण्णाभाऊ साठेंची असू, कुठल्याही महामानवाची जयंती याच पद्धतीने सामाजिक एकोप्याच्या दृष्टिकोनातून साजरा झाली पाहिजे। माझी विनंती आहे सगळ्या भागातल्या युवकांची की यापुढे कुठल्याही महामानवाची जयंती साजरा करायला मोटरसायकल रॅली काढू नका, डीजे वाजू नका। आज सावळीर बुद्रुकच्या सगळ्या युवकांनी एक आदर्श घडून आणलेला आहे। त्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी केली। ते म्हटले यावेळेस आम्हाला वर्गणी नको, आम्ही सगळे एक झालेलो आहोत। आणि मला खरंच विश्वास बसला नाही, पण आज नुसते सावळीर बुद्रुक नव्हे, मी मग सगळ्यांना विनंती केली, पप्पू असेल, नाना असेल, सगळ्यांना विनंती केली की सगळ्या तालुक्याच्या समाज बांधवांनी एकत्रित येऊन एकाच जयंतीचा कार्यक्रम घ्यावा। आणि हा एक आदर्श आपण या ठिकाणी तयार केलाय। आणि हा आदर्श निर्माण करताना आदर्श शिंदे या ठिकाणी तुम्ही बोलवले,
खास करून अभिमान वाटतो. आज ही वेळ नाही, पण आज जर सगळे आपले बांधव उपस्थित असतील तर मी फक्त एकच घोषणा करू इच्छितो की येणाऱ्या 5 मेला सावळीवीर बुद्रुक येथील आपण सकाळी 9:30 वाजता सावळीवीर बुद्रुकसाठी प्रत्येक महिला असेल, प्रत्येक माणूस असेल, प्रत्येक शेतकरी असेल, ज्यांना रेशन कार्ड नाहीये त्या सगळ्यांसाठी त्या ठिकाणी 5 मेला सकाळी 9:30 वाजता गावामध्ये आपण शिबिराचं आयोजन केलेलं आहे. मी आपल्याला खात्री देतो येणाऱ्या 6 महिन्यामध्ये या तालुक्यामध्ये आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक घरात रेशन कार्ड पोहोचवण्याचं काम आमच्या युवकांच्या माध्यमातून होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना शब्द देतो. तर आदर्श शिंदे यांनी सादर केलेल्या भीमगीतांना उपस्थित श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिलाय. या कार्यक्रमाला परिसरातील ग्रामस्थ, युवक, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. नाम भीमराव का जब मुंह से निकल जाता है, नाम भीमराव का जब मुंह से निकल जाता है, तो दर्दमंदों का कलेजा भी दहल जाता है. उनके गम में उनके गम में हर एक इंसान बहाता है आंसू. अरे मोम क्या चीज है, ये पत्थर भी पिघल जाता है. सोनियाची उगवली सकाळ, सोनियाची उगवली सकाळ, हो सोनियाची उगवली सकाळ, उगवली सकाळ. जन्म झाले सोनियाची उगवली सकाळ, हो सोनियाची उगवली सकाळ, उगवली सकाळ. जन्म झाले भीमबा, जन्म झाले भीमबा. भीमाच्या सांगाव्या कथा, त्याने समाज सुधारला. किती भीमाच्या सांगाव्या कथा, त्याने समाज सुधारला. माळरानाला सुगंध आला, काटाकोटाही मोहरला. किती भीमाच्या सांगाव्या कथा, त्याने समाज सुधारला. किती भीमाच्या सांगाव्या कथा, त्याने समाज सुधारला. तळमळती राणी बनी भावंड माझी सारी. मागती उष्टाबळी फिरून दारोदारी. बलुतदार साखरदार गावाची कामगिरी. घामानं कष्टानं करी तू मोल मजुरी. अहो तळमळती राणी बनी भावंड माझी सारी. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, S9 मीडिया, शिर्डी.